इकडे मुंबईत सुद्धा सकाळपासनं पावसाची संततधार सुरू आहे। काही वेळांपूर्वी समुद्रालाही उधाण आलं होतं। त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि पावसाची संततधार आताही सुरू आहे। मी सध्या उभी आहे वाशी परिसरामध्ये आणि आपण पाहू शकतो की पाऊस अजूनही या भागामध्ये सुरू आहे। खरं तर आज दिवसभर मुंबईसह कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दर्शवला आहे आणि त्यानुसार सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। सध्या तरी वाहतूक कोंडी कुठेच दिसून येत नाहीये, मात्र संध्याकाळी ज्या वेळेला ऑफिसेस सुटतील त्यावेळेला काहीशा प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीची शक्यता होऊ शकते जर हा पाऊस असाच कायम राहिला तर। खरं तर आता दुपार झालेली आहे, मात्र तरी देखील पाऊस शांत झालेला नाहीये, पाऊस अजूनही सुरू आहे। नागरिकांना पोलिसांनी आवाहन केलं आहे की जर तुम्हाला गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा। ज्यांना वर्क फ्रॉम होम करणं शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होम करा, कारण का आज दिवसभर हा पाऊस असाच सुरू राहणार आहे आणि पुढचे काही तास हा जोरदार मुसळधार पाऊस असाच सुरू राहील असा देखील अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई। दरम्यान आपण बघतोय की मुंबईत जोरदार पावसानं आता जनजीवन विस्कळीत होताना बघायला मिळत आहे। दृश्य आपण बघतोय वाशीमधली दृश्य आता सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। मुंबईत सकाळपासून संततधार सुरू आहे आणि दुपारी देखील पावसाचा जोर वाढलेला होता, त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेण्याचं आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात येत आहे। एकीकडे जर आपण बघितलं तर मुंबईतला अंधेरी सबवे पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद झालेला आहे, त्यामुळे मुंबईत सुद्धा सध्या जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय।